त्यामुळे विकासाच्या दिशेने चाललेलं एक शहर. पण हिंजवडी आयटी पार्क मध्ये विकासाची परिभाषा नेमकी काय आहे हेच कळत नाहीये. म्हणजे बघा ना, अनियमित वाहतूक, फुटपाथवर कचरा, मेट्रोचा राडारोडा, रहिवासी ठिकाणी नीट रस्ते नाहीत, त्यामुळे थोड्याशा पावसात देखील कच्चे असलेले रस्ते पाण्याखाली गेलेत, बिल्डिंगच्या पार्किंग पर्यंत आलेलं पाणी. ही आहे का हिंजवडीच्या आयटी पार्कच्या विकासाची परिभाषा? होय, आता असंच म्हणावं लागेल ना, कारण हिंजवडी फेज 1 या ठिकाणी असलेल्या या फुटपाथवर इथे कचरा टाकू नये, टाकल्यास 500 रुपये दंड आणि कचरा टाकणाऱ्याला पकडून देणाऱ्या 100 रुपये बक्षीस अशी पाटी लिहिलेली असताना देखील इथे कचरा टाकण्यात येतोय. आता या ठिकाणी प्रशासनाचं लक्ष आहे का? तर नाही, कारण मागच्या अनेक दिवसांपासून हा कचरा इथेच पडलेला आहे आणि आता यामध्ये भर पडत चालली आहे. बरं, याच रस्त्यावर आता मेट्रोचं काम चालू आहे, तर पुढच्याच फुटपाथवर मेट्रोचा सगळा राडारोडा टाकण्यात आलाय. मग आता पायी जाणाऱ्यांना रस्ता नाहीये, त्यांना खाली जिथून गाड्या जात आहेत तिथून जावं लागतंय. बरं, हा कचरा किंवा हा मेट्रोचा राडारोडा ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी बरेचसे बिझनेस कॉम्प्लेक्स देखील आहेत. हा जो रस्ता आहे हा हिंजवडीचा मुख्य रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. म्हणजे या रस्त्यावरून प्रशासनाचा कोणता ना कोणता अधिकारी किंवा कर्मचारी तरी प्रवास करतच असेल ना. मग त्यांना या गोष्टी दिसत नाहीत का? की दिसत असूनही याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय. आता पुण्याचं ट्रॅफिक ही काही तुम्हाला नवीन सांगण्याची गोष्ट तर नक्कीच नाहीये, पण पुण्यातल्या इतर रस्त्यांच्या व्यतिरिक्त हिंजवडीतील या रस्त्यावर किंवा या भागातल्या इतर रस्त्यांवरही तुम्हाला असंच अनियमित वाहतूक पाहायला मिळेल. मग या ठिकाणी सिग्नल नाहीयेत का? तर आहेत. ट्रॅफिक पोलीस नाहीयेत का? तर आहेत. पण या सगळ्याला आता इथं कोणी जुमानतच नाही. कुठे आहे प्रशासनाचं लक्ष? नेमकं आहे कुठे? काय करतंय प्रशासन? कुठल्या कामांमध्ये एवढं व्यस्त आहे की हे जे नेहमीचे समस्या आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्यांचं दुर्लक्ष होतंय? बरं, हे झालं रस्त्यांवर असणाऱ्या कचरा, राडारोडा आणि ट्रॅफिक बद्दल. पण आता या ठिकाणी असलेल्या रहिवासी भागात आणि रस्त्यांवर देखील थोड्याशा पावसात देखील पूर्ण रस्ता हा पाण्याखाली जातो. आधीच या ठिकाणी पक्का रस्ता नाहीये, सगळा कच्चा रस्ता आहे. त्यामुळे थोड्याशा पावसात तो मातीचा रस्ता पूर्ण पाण्याखाली जाऊन चिखल होतो. बरं, काही बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये देखील पावसाचं पाणी साठलेलं आहे. मग ही आहे ना हिंजवडीच्या आयटी पार्कच्या विकासाची परिभाषा, असंच म्हणावं लागेल आता. म्हणजे फक्त मोठमोठ्या कंपन्या त्या भागात उभ्या केल्या म्हणजे झालं का? तिथे राहणाऱ्या, तिथे काम करणाऱ्या लोकांची सुरक्षा महत्वाची नाहीये का विकासाच्या परिभाषेमध्ये? काय करतंय प्रशासन? आता मागच्या आठवड्यातच आयुक्तांनी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या ना, की रस्त्यावरचा कचरा उचला, राडारोडा उचला, स्वच्छता करा, नाले साफ करा, कुठे पाणी साचून देऊ नका आणि ही सगळी कामं 15 जूनच्या आधी करायला सांगितली होती. मग कुठे आहे अंमलबजावणी? कुठे या कामांचा रिझल्ट? की आता हे कर्मचारी आयुक्तांच्या आदेशांना देखील जुमानत नाहीयेत, की आयुक्तच फक्त कागदोपत्री आदेश देत आहेत, त्याची अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्षच देत नाहीयेत. बरं, आयुक्तांचं जाऊ देत, या ठिकाणी असणाऱ्या सरपंचांचं काय? त्यांचं लक्ष कुठे? त्यांना हे समस्या दिसत नाहीयेत का? की फक्त मिरवायचं म्हणून या खुर्चीवर बसलेत? मग आता तुम्ही सांगा की हिंजवडी हे विकसनशील किंवा विकसित शहर आहे असं कसं म्हणायचं? या अनेक समस्यांवर अनेक जण बोलतात, प्रशासनाकडे तक्रारी देतात, पण याच्यावर अंमलबजावणी केल्याचं तर कधी दिसून येत नाही. त्यामुळे आता हिंजवडीतील या समस्या कधी सुटणार हाच एक मोठा प्रश्न निर्माण झालाय.